1990 मध्ये राजीव भाटिया म्हणजे सर्वांचा आवडता अक्षय कुमार याचे सलग 15 चित्रपट हे फेल ठरले। सलग अपयशाच्या भीतीने त्याने भारतीय नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला। भारतीय चित्रपटसृष्टीत काही जम न बसल्यास कॅनडामध्ये जाऊन काही उद्योग करावा अशी त्याची इच्छा होती। त्यावेळेस त्याला कॅनडाचे नागरिकत्व हे सुद्धा मिळाले। पण नशिबाची खेळी बघा, त्याचे शेवटचे 2 चित्रपट हे फार मोठे यशस्वी ठरले। 1992 मध्ये त्याचा आलेला खिलाडी नावाचा चित्रपट हा फार मोठा यशस्वी ठरला। त्यानंतर सैनिक व वक्त हमारा है असे चित्रपट बॅक टू बॅक हिट ठरले। कॅनडाला जाऊन काहीतरी बिझनेस करण्याची इच्छा बाळगणारा अक्षय कुमार आता परत भारतीय चित्रपटसृष्टीत स्थिर झाला। 1990 पासून तर 2023 पर्यंत अक्षय कुमारचे कॅनडाचे नागरिकत्व हे तसेच असल्यामुळे त्याला कित्येक वेळेस परदेशी नागरिक असल्याचे टोमणे सोसावे लागले। 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनौपचारिक मुलाखत घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने एका परदेशी व्यक्तीने देशाच्या पंतप्रधानांची मुलाखत घेणे हे कितपत योग्य आहे असा मुद्दा सुद्धा प्रसार माध्यमांमध्ये उपस्थित झाला। हमारे प्रधानमंत्री आम खाते हैं ये भी उसका क्वेश्चन है कि आम खाते हैं, और अगर खाते हैं तो क्या काट के खाते हैं या ऐसे गुटली के साथ खाते हैं। मतलब होता है ना, वॉश बेसिन के ऊपर खड़े होके गुटली के साथ आम खाना, उसका मजा ही कुछ और होता है। तो मैं जानना चाहूँगा कि आप आम खाते हो सर? परंतु आता देशाच्या 76व्या स्वातंत्र्य दिनी अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपण भारतीय नागरिकत्व घेतल्याचे जाहीर केले। आता आपण बघूया कॅनडामध्ये एखाद्या व्यक्तीला जर नागरिकत्व घ्यायचे असेल तर असे कोणते नियम आहेत। सोबतच आपण बघूया की एखादा भारतीय व्यक्ती हा खरंच भारतीय आहे का किंवा यासाठी कोणते कायदे आहेत, अशा सगळ्या विषयांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कॅनडाचे नागरिकत्व कशा प्रकारे आपल्याला मिळवता येतात। कॅनडामध्ये सिटिझनशिप ॲक्ट नावाचा एक कायदा आहे। या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला जर नागरिकत्व घ्यायचं असेल तर त्याला 5 वर्षापैकी कमीत कमी 3 वर्ष हे कॅनडामध्ये स्थायिक असणं महत्त्वाचं आहे। सोबतच त्याला इंग्रजी आणि फ्रेंच अशा भाषा येणं सुद्धा फार महत्त्वाचे आहेत। सोबतच जर एखादा व्यक्ती कॅनडाचे नागरिकत्व घेत असेल तर त्याने नियमित हा टॅक्स भरणे आवश्यक आहे। यासोबतच जर एखाद्या व्यक्तीला कॅनडाचे नागरिकत्व हवे असेल तर त्याला त्या ठिकाणी एक परीक्षा द्यावी लागते। त्या परीक्षेमध्ये कॅनडाचा इतिहास, त्या ठिकाणी राजकारण, त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती आणि सोबतच कॅनडाविषयी त्या व्यक्तीचे कोणकोणते मूलभूत कर्तव्य असतील या सगळ्यांची माहिती असते। याच माहितीवर त्याला त्या ठिकाणी एक परीक्षा द्यावी लागते। ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच त्या ठिकाणी व्यक्तीला हे कॅनडाचे नागरिकत्व प्राप्त होऊ शकते। आता आपण बघूया भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व कधी प्राप्त होते। भारतीय संविधानामध्ये कलम 5 ते 11 मध्ये नागरिकता संबंधित तरतूद आलेली आहे। सोबतच भारतामध्ये 1955 मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा सुद्धा बनवण्यात आलेला आहे। या कायद्यामध्ये काही तरतूद आहेत ते आता आपण जाणून घेऊया। भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, म्हणजे भारतीय व्यक्ती आपल्या देशाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य देशाचे नागरिकत्व घेऊ शकत नाही। 26 जानेवारी 1950 नंतर भारतामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा भारतीय असेल असं सुद्धा हा कायदा सांगतो। 3 जुलै 1987 नंतर भारतामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा जन्म होत असेल पण त्या व्यक्तीचे आई किंवा वडील हे भारतीय असतील तरच त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व प्राप्त होते। आता या ठिकाणी आपण बघूया की जर एखाद्या मुलाचा जन्म हा विदेशात झाला असेल तर या ठिकाणी त्याचे आई किंवा वडील यापैकी एक व्यक्ती भारतीय असणे आवश्यक आहे। सोबतच 1 वर्षाच्या आतमध्ये त्या मुलाचे भारतामध्ये नाव नोंदणी होणे हे तितकेच महत्त्वाचे आहे। अन्य प्रदेशातील व्यक्ती जर भारतामध्ये 11 वर्षे राहत असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व घेता येते। 2019 मधील कायद्याच्या तरतुदीनुसार बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान येथून आलेले शरणार्थी यांना भारतामध्ये फक्त 6 वर्षे राहिल्यास भारतीय नागरिकत्व मिळू शकते। आता आपण बघूया भारतीय नागरिकत्व रद्द कधी होऊ शकते। एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या अन्य देशाचे नागरिकत्व घेतल्यास त्याचे भारतीय नागरिकत्व हे आपोआपच रद्द होते। एखादी व्यक्ती
स्वमताने जर भारतीय नागरिकत्व सोडत असेल तर त्या व्यक्तीचे सुद्धा नागरिकत्व हे रद्द होते. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. भारतीय नागरिकत्व कधी कधी भारत सरकार सुद्धा रद्द करू शकते. यामध्ये अवैध प्रकारे जर एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकत्व घेतलं असेल किंवा देशविरोधी एखादी कारवाई केली असेल किंवा भारतीय संविधानाचा अपमान केलेला असेल, अशा सर्व कारणामुळे एखाद्या भारतीय व्यक्तीचे नागरिकत्व हे रद्द होऊ शकते. आता आपण जाणून घेऊया भारतीय नागरिकत्व मिळाल्यामुळे अक्षय कुमार यांना कोणकोणत्या सुविधेचा लाभ घेता येईल. 1990 नंतर अक्षय कुमारने भारतीय नागरिक नसल्यामुळे मतदान केले नव्हते. आता अक्षय कुमार यांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आता अक्षय कुमार हे एखादी निवडणूक सुद्धा लढू शकतात. सोबतच एखादं सरकारी महत्त्वाचं पद सुद्धा ते मिळू शकतात. सरकारी योजनांचा लाभही ते सध्या घेऊ शकतात. संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला दिलेल्या मूलभूत अधिकारांचा लाभ सुद्धा अक्षय कुमार यांना मिळू शकतो. अक्षय कुमारचा नागरिकत्वाचा मुद्दा जरी आज प्रत्येक प्रसारमाध्यमामध्ये असेल, एवढी सगळी माहिती असून सुद्धा प्रत्येक वर्षी लाखो लोक भारतीय नागरिकत्व सोडत आहेत. ही फार मोठी चिंतेची बाब आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेमध्ये 2022 या वर्षामध्ये 2,25,620 लोकांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडण्याची माहिती दिली. भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी दुसऱ्या देशांना आपण आपली कवाडे उघडी करून दिली आहेत, पण आपलेच नागरिक जेव्हा देश सोडून जात असतील तर हा फार मोठ्या चिंतेचा विषय ठरू शकतो. भारतीय नागरिकत्व घेण्यासाठी किंवा सोडण्यासाठी जरी मेहनत घ्यावी लागेल, पण आपल्या या क्लिअर कट मराठी चॅनलवर सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कोणतीही मेहनत घेण्याची आवश्यकता नाही. तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.